कसं आहे ना मंडळी, आपण कधी-कधी आहे ना, आपल्या मनातलं काही असेल, दुःख म्हणा किंवा सुख म्हणा, तर ते इतरांसोबत शेअर करत असतो. पण आपल्याला हे पण कळलं पाहिजे की आपलं दुःख कुणासोबत शेअर केलं पाहिजे. कारण काही लोकं आहे ना, याचं भांडवल करतात आणि काही लोकं इतकी दुतोंडी असतात ना, की आपल्यासमोर सहानुभूती दाखवणार, "हां ना बाई, असं बाई, तसं बाई" आणि परत समोरच्याला जाऊन सांगणार, की "ते असं म्हणत होतं, ते तसं म्हणत होतं." म्हणजे फक्त लाव्या-लाव्या करणं आणि त्यांना माहिती असतं, की यांचं समजा हे एकत्र येत नाहीत किंवा यांचा फारसा संवाद नसतो. मग अशा वेळेस ही लोकं काय करतात, अशा नात्यांमध्ये घुसखोरी करतात आणि एकमेकाला जवळ आणण्यापेक्षा अजून दूर कसे जातील यासाठी प्रयत्न करतात. मग ते त्यांच्या मनातला पण राग-द्वेष समोरच्याबद्दल असेल काही, तर ते स्वतःचे शब्द ॲड करून आणि त्याचे कान भरवतात. आणि काही कानफाटे असतात, की त्यावर विश्वास ठेवतात आणि हां, ते तसं असं. अरे काय गैरसमज असतील ना, तर समोरासमोर बोललं पाहिजे आणि ते सॉल्व्ह केले पाहिजे. बरेचसे गैरसमज याच्यातूनच होतात, की तिसऱ्याचं ऐकून होतात. तर तुम्हाला एकमेकाबद्दल काही प्रॉब्लेम आहे ना, तर तुम्ही समोरासमोर बसून बोलण्यात काय हरकत आहे का? नाही. तुम्ही समोरासमोर बोलले तर नेमकं समोरच्याच्या भावना काय आहेत आणि तुमच्या भावना काय आहेत एकमेकांपर्यंत पोहोचतील व्यवस्थित आणि मग पुढचे हे अनर्थ असतात ना आणि हे दुतोंड्यांना जी संधी मिळते ना, ती संधी मिळणार नाही आणि दुतोंडे पण गप्प राहतील. तुम्हाला काय वाटतं मंडळी? नक्की सांगा.